नमस्कार. दिनांक 6 जानेवारी. कथेचं नाव आहे तू कोण कोटचा काही विचार. याच जगन्नाथ यात्रेत एक म्हातारा तेली महाराजांपाशी आला आणि 8 दिवसांपासून यात्रेत हरवलेल्या आपल्या बायकोसाठी रडू लागला. महाराजांनी थोड्या कडक शब्दात त्याची कान उघाडणी करून त्याला भस्म लावण्यास सेवेकऱ्यांना सांगितले. भस्म लावताच त्याला पूर्वीचे सारे आठवू लागले. त्यामुळे त्याला वाईटही वाटले. या संसार चक्रातून सोडवा असे तो म्हणू लागला. तेवढ्यात त्याची हरवलेली बायको त्याला शोधत आली. एकमेकांना पाहून दोघांना आनंद झाला. महाराजांना वंदन करून दोघे आपल्या गावी परत गेले व उर्वरित आयुष्य स्वामी सेवेत घालवू लागले. या कथेतील रूपक मजेशीर आहे. यातील जो म्हातारा तेली आहे तो प्रापंचिकाचे प्रतीक आहे. घाण्यावर बसून तेली जसा गोल गोल फिरतो तसे सर्व प्रापंचिक जन्म मरणाच्या चक्रातून बसून फेऱ्या मारित आहेत. तेली म्हातारा आहे याचा अर्थ सर्व प्रापंचिक पामर फार काळ संसारात राहिल्याने म्हातारेच आहेत. तो यात्रेस आला आहे म्हणजे परमार्थास लागला आहे खरा, पण तेथे सत्संग लाभूनही आसक्ती स्वरूप स्त्री हरवल्याने दुःख तो विसरू शकत नाही. म्हणजेच प्रपंचाची ओढ सर्वार्थाने अद्याप सुटलेली नाही की विरक्तीही आलेली नाही. शेवटचा आचका देईपर्यंत शूद्र वस्तू देखील वासना अडकते, तीच आसक्ती. मनोजयावासून आसक्ती जात नाही. आसक्ती गेल्याशिवाय विरक्ती येत नाही. या मानसिक ओढाताणीतून केवळ त्रासच होतो. म्हणूनच मायामोहात गुंतून पडलेल्यांनी भूतकाळात रमणे सोडून द्यावे. त्याऐवजी उरलेल्या आयुष्याचा विचार करावा. पूर्वजन्मी आपण कोण होतो, आता आयुष्य संपल्यावर कोठे असू. जीव की प्राण असणारी बायको मुले किती आठवण ठेवतील. घाम गाळून जी संपत्ती जमा केली तिचा नंतर स्वतःला उपयोग याचा विचार करावा असा महाराजांनी सर्व प्रापंचिकांना त्या तेल्याच्या निमित्ताने प्रश्न केला आहे. अरे तू कोण कोटचा काही विचार, याचा हा अर्थ आहे. महाराजांसारखा सद्गुरू आपणास पूर्वजन्मांची आठवण करून देत सुखदुःखांच्या जमा खर्चात मांडून दाखवतो व कोणत्याही जीवयोनीत सुखापेक्षा दुःखच अधिक असल्याचे पटवून देतो. दुःख स्वरूप जीवयोनी हे आपले मूळ स्वरूप नाही. जीव हा मूलतः शिवस्वरूप आहे याची खात्री पटली की विरक्ती येते. ती आली की आसक्ती ही शिवस्वरूपाला पाहून पूर्णपणे सात्विक होते व ती जीवाबरोबर आपल्या गावाकडे म्हणजेच ब्रह्मगतव्य स्थानाकडे निघून जाते व हरिगुरु भक्तीत रमते. हा या लीलेचा मतितार्थ आहे. धन्यवाद.